अवैधरित्या पिस्टल, देशी कट्टा व खंजर सारख्या घातक हत्यार बाळगणाऱ्या चौघांविरुद्ध कारवाई। एकूण 2 पिस्टल, 2 कट्टे, 4 खंजर, 1 वाहन, 2 चारचाकी वाहन, मोबाईल व अन्य इतर साहित्य असा एकूण 17,45,000 रुपयांचा माल जप्त। पोलीस स्टेशन चंद्रपूर शहरची कारवाई। दिनांक 20/10/2025 रोजी पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे छोटू सूर्यवंशी हा आपल्या साथीदारासह काळ्या रंगाच्या डस्टर कारने दादामिया ट्रान्सपोर्ट गॅरेज समोरील मोकळी जागा गंजवाड चंद्रपूर येथे देशी कट्टा घेऊन येणार आहे। अशा खात्रीशीर माहितीवरून पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथील पोलीस निरीक्षक हे गुन्हे शोध पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच पंचासह सदर ठिकाणी सापळा रचून सदर ठिकाणी उभ्या असलेल्या काळ्या रंगाचे डस्टर वाहनाजवळ उभे असलेल्या पैकी 4 इसमांना शिताफीने ताब्यात घेऊन सदर वाहनाची झडती घेतली असता त्यात 2 माउझर गन, अग्निशस्त्र, 2 देशी कट्टे, 35 नग जिवंत काडतूस तसेच 4 लोखंडी धारदार खंजर असे घातक हत्यार मिळून आल्याने त्यांच्या आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपींच्या ताब्यातील वरील अग्निशस्त्रे व हत्यारसह 1 दुचाकी, 2 चारचाकी वाहन, 4 नग मोबाईल व इतर साहित्य असा एकूण 16,45,000 रुपयांचा माल जप्त करण्यात आला असून पुढील तपास चंद्रपूर शहर पोलीस करीत आहेत। सदरची कामगिरी श्री मुमक्का सुदर्शन, पोलीस अधीक्षक चंद्रपूर, श्री ईश्वर कातकडे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर आणि श्री प्रमोद चौगुले, उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार चंद्रपूर शहर पोलीस निरीक्षक श्री निशिकांत रामटेके यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक श्री दत्तात्रय कोलटे, श्री विलास निकोडे, पोलीस हवालदार लक्ष्मण रामटेके, संजय धोटे, इम्रान शेख, सचिन बोरकर, निकेश डंगे, जावेद सिद्दीकी, भावना रामटेके, कपूरचंद खैरवार, रुपेश पराते, निलेश ढोक, योगेश विदुरकर, विक्रम मेश्राम, प्रफुल्ल भैसारे, दीपिका झिंगरे, सारिका गौरकार सर्व पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर यांनी केली आहे।